लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मी मरतोय फक्त तिच्यामुळेच। मी जिज्ञासा पाटील नवरे हिला पूर्ण पैसे देणार होतो, पण तिने माझ्या घरी मॅटर केला, माझ्या मित्रांना कॉल केला, तिचा मित्र ओंकार शिंदेने देखील खूप ब्लॅकमेल केलंय, त्यांनी माझी पूर्ण लाईफ बर्बाद केली। ही काही वाक्य आहेत एका 23 वर्षीय युवकानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील। सिडकोमधील खुटवट नगर येथील कार्तिकीय नगरमध्ये राहणारा ललित कोयटे यानं बुधवारी राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलेलं आहे। त्याची मैत्रीण आणि तिच्या मित्राकडून वारंवार होणारी पैशाची मागणी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून ललितनं आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी त्याचा भाऊ रोशन कुईटे यानं दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात सुसाईड नोट मधील नावांनुसार संशयित जिज्ञासा पाटील नवरे, ओंकार शिंदे आणि मोना यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आत्महत्यापूर्वी ललित यानं आत्महत्या का केली याबाबत चिठ्ठी लिहून ठेवलेली होती। सदरची चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली आहे। या चिठ्ठीत मयत ललित यानं त्याची मैत्रीण, तिचा मित्र आणि आणखीन एका व्यक्तीकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलेलं आहे। ललितच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे। ललित हा मागील 4 महिन्यांपासून घरीच होता। त्याच्या मृत्यूनं कार्तिकीय नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत असलेल्या नावानं युवक युवती हे नेमके कोण आहेत, त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची मागणी ललितकडे का केली जात होती, त्यानं त्याची लहान गाडी आणि आईचे मंगळसूत्र विकून त्या मुलीला 40,000 रुपये दिले होते, तरी देखील त्यांच्याकडून अजून 60,000ची मागणी केली जात होती। पैसे देत नसल्यास त्याची मोठी गाडी ते घेण्यास तयार होते। त्यांनी माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केलं। पोलिसांनी सखोल तपास करून त्यांना कठोर शिक्षा करावी आणि माझ्या मुलाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन ललितचे वडील बाळासाहेब कुटे यांनी केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।